दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारे टिटवे परिसरात महिलांनी धाडस दाखवत अवैध मद्य विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त केलाय। स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी पोलिसात तक्रार दिली असतानाही कारवाई न झाल्याने महिलांनीच आता पुढाकार घेत हे मोठे पाऊल उचलले। वारे परिसरात लखमापूर बनवड रस्त्यालगत एका शेडमध्ये 8 ते 9 महिन्यांपासून हॉटेलच्या नावाखाली अवैध मद्य विक्री चालू होती। ग्रामस्थांच्या मते या अवैध धंद्यामुळे अनेक युवक व्यसनाधीन होऊन अपघाती मृत्यू पावले आहेत। व्यसनामुळे घरगुती हिंसाचार व गावातील शांतता भंग होत असल्याने महिलांच्या संतापाला ऊत आला। टिटवे व वांजुळे गावातील महिलांनी एकत्रित येत ग्रामपंचायतीच्या मदतीने एकत्र येत अवैध धंद्यांवर हल्ला चढवला। मद्याच्या बाटल्या लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्यांनाही त्यांनी आव्हान दिले आणि त्याचवेळी पोलिसांना घटनास्थळी बोलवून महिलांनी पोलिसांनाही विचारणा केली। अखेर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या। ही घटना दाखवून देते की गावातील महिलांना आपल्या हक्कासाठी लढावे लागले आणि पोलिसांनाही शेवटी कारवाई करावी लागली। परंतु प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय की महिलांनी पुढाकार घेतल्यावरच वणी पोलिसांनी यावर ॲक्शन घेतली। यावरून नेमके काय समजावे की पोलीस प्रशासन यावर कानाडोळा करत होते की खरंच हा अवैध धंदा चालवणाऱ्या व्यावसायिकांवर पोलिसांचा वचक नसावा। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।